जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती चंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चातुर्य चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य परम प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेयस सागर जी महाराज की जय। गोमुड़सर जीव कांड में इसमें लेशा मार्गना चल रही थी। भव्य मार्गना चल रही थी। भव्य मार्गना में पंचपरावर्तन का स्वरूप अपन ने देखा। कल अपन ने भाव परिवर्तन और भाव परिवर्तन, काल अपन भाव परिवर्तन आणि भाव परिवर्तन हे दोन स्वरूप पाहिले होते। भाव परिवर्तन के शाळा म्हणतात नरगतीच्या जगन्य आयु पासून उत्कृष्ट आयुपर्यंत जगन्य आयुमध्ये पण जेवढे समय आहे ते समय तेवढ्या वेळेला ते उत्पन्न व्हायचं असं आणि पुढे एक एक समय वाढला कुठपर्यंत उत्कृष्ट आयु आणि मग नरक आयुचं झाल्यावर तिर्यंच आयु तसंच जगन्य आयु आणि उत्कृष्ट आयु पर्यंत जायचं आणि मग मनुष्य आयु आणि देव आयु। तिर्यंच आयुची जगन्य किती आहे? शूद्रभोग्रंचे अंतर्मुहूर्त त्याचे आयु आहे। त्याच्यामध्ये ते जेवढे समय तेवढा ते 10,000चे समय म्हणजे बघा किती झाले ते कावलीमध्ये जगन्यता संख्या समय आणि 10,000 मध्ये किती असंख्य समय झाले। तेवढ्या वेळेला नरकात पहिला उत्पन्न होणार म्हणजे थोडंसं आपण त्याला एकटं बसवून विचार करायचं किती वेळेला तिथं जावं लागेल त्यावेळेला ते परिवर्तन पूर्ण होईल। काल आपण म्हटलं ना 33 सागराचे जेवढे समय तेवढ्या वेळेला आपण नरकात उत्पन्न व्हायला पाहिजे। ते पण लगातारचे झाले, मध्ये मध्ये जास्त कमी आयु उत्पन्न झालं तर ते झाले नाही। त्यावेळेला एक परिवर्तन पूर्ण होणार। आणि तिर्यंच्याचे पण जेवढे 3 पल्ल्याचे समय असतील तेवढं तिर्यंच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे। 3 पल्ल्याचे जेवढे समय असतील तेवढं मनुष्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे। पुन्हा 31 सागराचे जेवढे समय तेवढ्या वेळेला स्वर्गामध्ये। परंतु हे तर कमी सांगितलं भाऊ आणि ह्याच्या मध्ये मध्ये जे होईल ते ह्याच्यापेक्षा जास्त असतील भाऊ, ते कमी जास्त आयु उत्पन्न होत असं त्यावेळेला तो त्या होणार भाव परिवर्तन एक पूर्ण होणार। मग आपलं झालं का भाव परिवर्तन तर पण मी किती वेळा त्यांच्यात उत्पन्न मी किती वेळा नरकात उत्पन्न झालं किती दुःख भोगले संसारामध्ये आणि अजून दुःख भोगायचंय का हे म्हणजे पंचप्रवर्तनाचं स्वरूप समजून देत आचार्य सांगतात की वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी वाचायचं। तेवढ्या वेळ म्हटलं तर काय आपल्याला काय ह्यात मिळवण्यासारखं काय आहे संसारामध्ये? काहीही संसार करण्यासारखं नाहीच आहे। वास्तविक मिळवण्यासारखं काही नाही, बघण्यासारखं काही नाही, भोगण्यासारखं काही नाही। सगळं भोगून झाले एवढे आपण पर्याय धारण केलेले आहेत। तर आता आपल्याला ह्या संसारात राहायचं असं नाही असा विचार करून वैराग्य उत्पन्न करायचं। त्यानंतर भाव परिवर्तन सांगितलं सीमा बाबू भाव परिवर्तन कसं लागलं त्यामध्ये 4 योगस्थान अनुपात स्थान स्थान आणि कषाय सत्यवस्थान स्थान। त्यामध्ये योगस्थानमध्ये घेतलं की जे आत्म्याचे स्पंदन होते ते जगन्यापासून उत्कृष्टपर्यंत जेवढे योगस्थान आहे तितके वेळा तिथे परिणाम जगन्य स्थिती बंधात व्यवसाय स्थानाच्या द्वारे बंद करतोय आणि तो जगन्य अनुभाग बंधाच्या द्वारे अनुभाग बंधात व्यवसाय स्थानाच्या द्वारे बंद करतोय आणि त्याला कोणता योग आहे? जगन्य योग। मग ती एक सिरियल ठेवून संपूर्ण योगस्थान पूर्ण करायचे। मग पुन्हा दुसऱ्या अनुभाग बंधात व्यवसाय स्थानाबरोबर सगळे पूर्ण करायचे। तिसऱ्या बरोबर तर त्या एका स्थितीबंधाबरोबर असणारे जे अनुभाग बंधात व्यवसाय स्थान आहेत त्या सगळ्या प्रत्येकांच्या बरोबर सगळे योगस्थान पूर्ण करायचे। मग कशा व्यवसाय स्थान बदलायचं दुसरं घ्यायचं
तर जगन स्थितीला कारणभूत जेवढे स्थितीबंधात व्यवसाय स्थान आहेत ते सगळ्याला असं पूर्ण करायचं. मग जगन स्थिती अधिक एक स्थिती घ्यायची, त्याला कारणीभूत स्थितीबंधात व्यवसाय स्थान, अनुभव बंधात व्यवसाय स्थान आणि योगस्थान. योगस्थान प्रत्येकाबरोबर घ्यायचं, प्रत्येक अनुभव बंधात व्यवसाय स्थानाबरोबर सगळे योगस्थान घ्यायचे. असं करून सामान्य कथन आहे ते सांगितलं काल तुम्हाला की स्थिती अनुभव बंधाचं कारण कशा आहे हे सामान्य कथन आहे. हे नैगम्याच्या अपेक्षेने केलेलं कथन आहे. रुजुसूत्राच्या अपेक्षेने बघितलं तर हे प्रत्येकाचे स्थितीबंधात व्यवसाय स्थान वेगळे आहेत, अनुभव बंधात व्यवसाय स्थान वेगळे आहेत. म्हणून तत्वार सूत्राचे 2 सूत्र आहेत ना, मध्ये जे चाललं होतं मिथ्यात्व बंधाला कारण नाही, तर ते 13व्या पुस्तकामध्ये न लावून सांगितले त्यांनी कशा आणि योग हे बंधाला कारण आहे. हा रुजुसूत्र नाही. आणि प्रत्यात्व अविरक्ती कशा योग हे बंधाला कारण आहे, ते प्रव्याप्तिक ज्ञान सांगितलेलं कथन. मिथ्यात्व हे काय आहे, सामान्य आश्रय येते. जसं आता रस्ता सगळ्यांना आश्रय ना साधारण निमित्त, तसं ते साधारण निमित्त आणि कशा हे विशेष निमित्त आहे. तसं आता इथं सुद्धा प्रत्येक कर्माच्या स्थितीबंधाला आणि अनुभव बंधाला कारण विशेष रूपाने त्याचे त्याचे उदयस्थान आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायचं. म्हणजे हे आपण सगळीकडे कशाच बंधाला कारण असं म्हणून लावतो. ज्ञानावर कर्माच्या उदयाने उत्पन्न झालेले जे अज्ञान भाव आहे तो त्या ज्ञानावर कर्माच्या बंधाला कारण होतोय, स्थितीबंधाला कारण होतोय. ते स्थितीबंधात व्यवसाय स्थान वेगळे आहेत. दर्शना कर्माच्या उदयाने उत्पन्न होणारे जे आदर्शन रूप परिणाम आहेत ते बंधस्थान उदयस्थान आहेत, ते त्याच्या बंधस्थानाला स्थितीबंधाला कारण आहे. सामान्य कशा असल्याशिवाय तर बंध होणार नाही, पण कशा हे सामान्य निमित्त आहे आणि हे विशेष निमित्त आहे. तिथे प्रत्येकाचे आपापले उदयस्थान, म्हणून ते कमी जास्त सांगितलं कारण प्रत्येकाचे जे स्थितीबंधात व्यवसाय स्थान आहे ते भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. एकच स्थितीबंधात व्यवसाय स्थान सगळ्याला कारण नाहीये. प्रत्येक कर्माची स्थितीबंधात व्यवसाय स्थान भिन्न भिन्न आहे आणि अनुभव बंधात व्यवसाय स्थान पण भिन्न भिन्न. जे एका वेळेला अनेक परिणाम चालू असतात जीवाचे, एकच परिणाम नसतो. सामान्यपणे आपण एक परिणाम म्हणतो, परंतु सगळ्या कर्मांच्या उदयाने एकाच वेळेला परिणाम चालू आहेत की नाही. मोहनेच्या उदयाने कशा पण उत्पन्न व्हायला लागलेलं आहे. ज्ञानक्रमाच्या उदयाने अज्ञान भाव पण आहे, ज्ञानक्रमाच्या क्षोभक्षमान ज्ञान पण आहे, क्षोभक्षमिक भाव पण आहे. एकाला पण 5 भाव पैकी बघतो ना किती भाव आहे. तसं कशा आणि ह्याच्या उदयाने कशा पण व्हायला लागलेला आहे, असंयम पण आहे भाव. मिथ्यात्व दर्शन होण्याच्या उदयाने मिथ्यात्व रूप भाव पण आहे. सगळेच भाव एकाला होतात ना, त्यातला एक कोणतं तरी मुख्य असतो त्यावेळेला प्रगट रूपाने व्यक्त रूपाने दिसणार. परंतु सूक्ष्म रूपाने हे सगळे परिणाम प्रत्येक समयाला चालू आहेत. बहुत प्रश्न चलता था, मैंने आज स्पष्ट कर दिया हाँ कि मिथ्यात्व के उदय से ज्ञान वर्णी का कैसे बंद होगा. हाँ तो सबका उदय चल रहा है, हाँ। इसके कारण वो बंद हो ज्ञानावरण के उदय से जो उदय स्थान है वे उसके बंध के उसके कारण बंद है. के कारण बरोबर. और उसमें उनकी प्रकृति होगी. हाँ, ते आपण कर्मकांमध्ये सगळ्याशी वेगवेगळे ठेवले की तर शेवटचा अधिकार आहे. प्रत्येकाची स्थिती पण नोट्स असं म्हटलं की दाखवलं असं 11 नाही शेवटचा अधिकार 12 का 9वा अधिकार कर्मस्थिती रचना अधिकार. त्याच्यामध्ये असं कर्म त्याच्यात लिहिले प्रत्येकाची स्थिती बंधात व्यवसाय स्थान भिन्न भिन्न आहे. तिथं खाली खुलासा पण हा केला. जे कशा व्यवसाय स्थान म्हणजे स्थिती बंधात व्यवसाय स्थान असं सगळेजण मानतात, परंतु तसं नाही. स्थिती बंधात व्यवसाय स्थान प्रत्येक कर्माचे आपापले जे उदयानं होणारे परिणाम ते भिन्न भिन्न आहेत. ते त्याचे कारण सारे एक साथ हो. हाँ सब एक साथ. मुख्यतः भले किसी की है पर सारे स्थान हाँ अभी एक साथ सभी कर्मों का बंद हो रहा है, सभी की स्थिति बंद हो रहा है ना, तो सभी का उदय भी चल रहा है और वो अपना अपना उदय अपने अपने बंधे का कारण हो रहा है. आपापल्या कर्माचा उदय तो आपापल्या बंधाचं कारण होऊ लागलेलं आहे. आणि सामान्य हे तर कशाय जे हे स्थूल रूपानं जे कशाय हे आधार आहे सगळ्याचा. कशा असल्याशिवाय बंद होणारच नाही स्थितीबंध आणि अनुभव बंध. म्हणून कशाला स्थितीबंध अनुभव बंद होतो असं म्हटलं जातं. योगस्थान पण घेतलंय. योगस्थान प्रकृती प्रतिबंधाला कारण झालं. हा हे तर सगळं भाव परिवर्तन कसं करायचं त्यासाठी योगस्थान
प्रत्येक योगानं ते बंद होणार तिथं. मग त्याची या पुस्तकामध्ये हम्म. योग घेतलं, अनुभव स्थान घेतलं आणि तिची बंधात व्यवसाय स्थान का नाही घेतलं? तिथे बंद दिवसात सांगितलं नाही घेतलं. घेतलंच ना. पान नंबर 798 आहे. सातशे 98. हे कशाही घेतलं नाहीस की म्हणूनच तयार होतं ना सगळे, त्यालाच स्थिती बंद दिवसात स्थान म्हणायचं. हे कशाही लिहिलं नाही का? ते स्थिती बंद दिवसात स्थान. कशालाच म्हणायचं. म्हणूनच म्हणले की हे कशाय म्हणजे कशाय घ्यायचं नाही, तिथं स्थिती बंद दिवसात स्थान घ्यायला पाहिजे. खरं कशाय म्हणजे स्थिती बंद दिवसात स्थान नाही हे लक्षात द्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण खुलासा केलेला मध्ये आहे कंसात लिहिलंय. हा. कशायाचे तिथं लिहू दुसरीकडे असेल. हा? तिथं लिहू नवीन ग्रंथ कशाय म्हणजे हा. नवीन ग्रंथ आहे का? आहे की कर्म करणारे. चाहिए नाही, तुरंत हे वहाँ पर कर्म. हाँ, घेऊन घे. एक बॉक्स रखा खुला 2 है। नंबरचं लागतं ना. हम्म. खुला है. हाँ, 2 नंबर शेवटचं. कशाय तिथं शब्द एवढा यहाँ से. हा, आता हे तर त्याने टीकेचे घेताना असं घेतलं स्थिती कशा अध्यवसाय अनुभाग स्थान असं लिहिले. परंतु ते लक्षात घ्यायचं की स्थिती बंधा व्यवसाय स्थान म्हणजे कशा व्यवसाय स्थान. कशा व्यवसाय स्थान फक्त मोहण्याच्या बंधाला कारण होतील ना. फक्त केवल मोहनीय के बंधे के कारण होंगे कशा व्यवसाय स्थान. हाँ. और ये बाकी ज्ञानावर आदि के अपने अपने स्थिति बंधा व्यवसाय स्थान अलग. ये स्थिति बंध स्थान है, यही उसमें भी कारण हो सकते हैं, उसमें भी कारण हो सकते हैं. इसमें मोहिनी के उद्देश्य जो कषाय के बंध स्थान है, ये वो अपने अपने मोहने के लिए तो वो मुख्य निमित्त होंगे और बाकी के लिए निमित्त होंगे. वो साधन निमित्त होंगे सबके लिए. आता जे दोन्ही परत सांगा दोन्हीच्या अपेक्षेने कशा द्यायचं. मोहनीचे जे उदयस्थान आहेत त्याला तुम्ही कशा व्यवसाय स्थान म्हणू शकताय. आणि ते मोहनीच्या बंधाला ते मुख्य रूपानं कारण होणार, विशेष कारण. आणि ते बाकीच्या सगळ्या कर्माला साधारण कारण होणार, म्हणजे सामान्य निमित्त. कारण का ते असल्याशिवाय बंद होणारच नाही, म्हणून त्याला सामान्य निमित्त म्हटलं. तसं धर्मद्रव्य असल्याशिवाय तुमची गती होणारच नाही, म्हणून धर्मद्रव्य सगळ्याला साधारण गतीला निमित्त आहे. मग विशेष तुमची मोटार आहे, सायकल आहे, काय जे असेल ते वाहन आहे, रस्ता आहे, हे विशेष निमित्त होणार. तसे तर ज्ञानावरणाधिकाचा स्थिती बंध अनुभव बंध मोहण्याचा उदय असल्याशिवाय होणारच नाही, म्हणजे कशा असल्याशिवाय होणारच नाही. परंतु ते कशाने सामान्य निमित्त झालं. परंतु जिथं ज्ञानावरणाची जी 30 कोडाकोडी सागर स्थिती पडली ती कशामुळे पडली तर त्याच्यावर असणारा जो ज्ञानावरणाचा उदयस्थान आहे ते त्याला निमित्त झाले. ज्ञानावरणाचा पण कमी जास्त उदय नाही, सर्वकाधी स्पर्धकाचा कधी तीव्र उदय, कधी मंद उदय, कधी मध्यम उदय. त्याचे प्रत्येक उदयस्थान भिन्न भिन्न येणार ना. दर्शनावरणाचे वेगळे, वेदनीयाचे उदयस्थान भिन्न भिन्न आहेत प्रत्येकाची. मग ती उदयस्थानाला तिथं स्थितीबंधा व्यवसाय स्थान म्हटलेलं आहे. प्रत्येक कर्माच्या जे उदयानं उत्पन्न होणारे भाव आहेत ते त्या कर्माच्या स्थितीबंधाला निमित्त आहे, त्याला स्थितीबंधा व्यवसाय स्थान म्हटलेलं आहे. मला असं म्हणतात कशाया व्यवसाय स्थान हे आधार आहे हा, आणि स्थितीबंधा व्यवसाय स्थान हे आधेय आहे. आडेय म्हणण्यापेक्षा हे विशेष निमित्त. जमीन आहे. आणि प्रथम भाग नाही, द्वितीय भाग आहे. हा दुसरा भाग हे पण प्रथम भाग आहे. हा, पामन चुकून गेला का त्याच्यावर किती द्वितीय भाग आहे का? ये ले लो. द्वितीय हा. ये लो. बीच में. आपल्याला आचार्य श्री संगीता, ये लो. हे दुसरा भाग. दूसरा है. हा, दुसरा. हे आयुष्य तर स्थितीबंधा व्यवसाय स्थान वेगळं केलंय.
968 पान आहे. 968. हे तर खाली 4 दिलेलं आहे 968 पानावर. कर्म का नाम और प्रमाण, हे प्रमाण भी बोल्ड चाहिए ना. हाँ, तो कर्म ये आयु कर्म की स्थिति बंधा व्यवसाय स्थान कितने असंख्यात लोक प्रमाण है. आणि नाम और गोत्र कर्म के स्थिति बंधा व्यवसाय स्थान उससे पहले के असंख्यात भाग होणे है. आयु कर्म के जितने हैं जेवढे आहे त्याच्यापेक्षा असंख्यात लोक पहले का असंख्यात भाग होणे. एक इसके नाम और गोत्र के हैं और ज्ञान और दर्शन और वेदज्ञान इसके सबके अलग अलग लेकिन समान. असंख्यात लोक गुणिले त्या नाम आणि गोत्रापेक्षा पल्ल्याचा संख्यात्व भाग होणे आणि मोहण्याचे त्याच्यापेक्षा पल्ल्याच्या संख्यात्व भाग होणे. म्हणजे हे सगळे भिन्न भिन्न प्रत्येकाचे उदयस्थान म्हणजे उदयस्थान आहेत का? हा ह्याला म्हणजे उदयस्थानाला स्थितिबंधा व्यवसाय स्थान म्हणले. प्रत्येक कर्माचे आपापले स्थितिबंधा व्यवसाय स्थान वेगळे वेगळे आहेत. दिले ना. सब मूल प्रकृतियों के अपने अपने उदय से उत्पन्न हुए परिणाम अपने अपने स्थितिबंध के कारण होते हैं. अतः उन्हें स्थितिबंधा व्यवसाय स्थान कहते हैं. उनका यहाँ ग्रहण है. एकदम शंका पुराण 968 968 आहे. इथे शंकारी याच्यामध्ये पण ते समाधान केले आहे. पहले कहे आयु आदि कर्मों की स्थिति बंधा व्यवसाय स्थानों से पीछे कहे कर्मों की स्थिति बंधा व्यवसाय स्थान असंख्यात गुणे कैसे हैं. आयुपेक्षा नाम गोत्राचे असंख्यात गुणे. आयुपेक्षा ज्ञानावर नाम गोत्रापेक्षा ज्ञानावर दर्शन वेदनेचे असंख्यात गुणे. हे कसं काय असं प्रश्न केला. क्योंकि स्वभाव से ही मिथ्यात्व असंयम कशारूप के द्वारा सब कर्म समान है. सगळ्यांचे स्थिती बंधा व्यवसाय स्थान समान आहेत ना. मिथ्यात्व असंयम कशारूप आपण म्हणतो म्हणून तो प्रश्न झाला. ऊपर के कर्मों की स्थिति बंध स्थान अधिक होने से स्थिति बंधा व्यवसाय स्थान अधिक हो सकते हैं. असंख्यात गुणे नाही. आयु कर्मापेक्षा स्थिती नाम गोत्राची संख्यात पट आहे. नाम गोत्रापेक्षा दीडपट ज्ञानावर दर्शन वेदज्ञानाची आणि मोहण्याची त्याच्यापेक्षा हे दुप्पटपेक्षा जास्त म्हणा. आपलं 70 कोडापडी सागराच्या पेक्षा मग तेवढे दुप्पट किंवा तेवढे पट व्हायला पाहिजे. स्थितिबंधा व्यवसाय स्थान स्थितिबंध स्थान तेवढे अधिक आहेत म्हणजे स्थितिबंधा व्यवसाय स्थान तेवढे अधिक होतील असा त्याचा प्रश्न आहे. त्याचे समाधान काय केले. नीचे के उदय स्थानों से ऊपर के कर्मों के उदय स्थान बहुत होने से असंख्यात गुणे होने में विरोध नहीं है. अर्थात अपने अपने उदय से होने वाले आत्मा के परिणामों का नाम स्थितिबंधा व्यवसाय स्थान है. आयु आदि कर्मों के उदय स्थान से नाम आदि कर्मों के उदय स्थान बहुत है. अतः असंख्यात गुणे कहे हैं. ते स्थितीला अनुसरून नाही. त्याचे उदय स्थान असंख्यात गुणे आहेत म्हणून ते असंख्यात गुणे झाले. आणि ते पण स्पष्ट खुलासा कुठं आहे सुरुवातीला. स्थितिबंधा व्यवसाय स्थान म्हणजे कशा आहेत व्यवसाय स्थान नाही. म्हणजे कशायात व्यवसाय स्थान म्हणतो ते फक्त कशायाचे उदय स्थानच आहे. हा ते मोहण्याचे उदय स्थान आहे. त्याचा भ्रम उत्पन्न झाले सगळ्यांना की कशा स्थितिबंधाला कारण आहेत. त्यामुळं स्थितिबंधा व्यवसाय स्थान म्हणजे कशा व्यवसाय स्थान म्हणजे स्थितिबंधात व्यवसाय स्थान खूप असणार. हा कशा बंधात व्यवसाय स्थान त्यापेक्षा कमी असणार. कशात व्यवसाय स्थान तर मोहण्याच्या उदयानं होणार आहे त्याला कशात व्यवसाय स्थान घेणार ना. मग ते मोहण्याचे जे 40 कोडाकोडी सागर 70 कोडाकोडी सागराचे असतील ते मोहण्याचे कारणभूत होणार ना स्थितिबंधाला. अजून तो शंका समाधान पण आता मी जसं म्हणतो ना तसं पण केलेलं आहे. कुठं केलेलं आहे ते मला वाटतं जीवकांची सुरुवातीला आहे. इथं तर असं आहे हे उदयस्थानाला स्थितिबंधाचे उदयस्थान म्हणजे प्रत्येक कर्माचे उदयस्थान भिन्न भिन्न आहे.
जर ते एकच असते सगळ्याला कारणभूत परिणाम स्थिती आणि भागबंधा, तर वेगवेगळे ते सांगितले नसते ना प्रत्येकाचे स्थितीबंधा व्यवसाय सगळ्यांचे समानच असायला पाहिजे. कशा व्यवसाय स्थान समान आहेत म्हटलं सगळ्यांची स्थितीबंधा व्यवसाय स्थान समानच असायला पाहिजेत ना. हे असंख्यात गुणे सांगितले तर त्याचे उदय स्थान तेवढे आहेत म्हणून ते असंख्यात गुणे सांगितले. ते पाहिजे मला असं. तर भाव परिवर्तन म्हणजे भाव काय घ्यायचा आपण भाव परिवर्तनाचा की असा एक सुद्धा परिणाम ह्या जीवानं केला असं नाही की जगन स्थितीपासून ते उत्कृष्ट स्थितीपर्यंतचे सगळे बंध बांधले. जगने म्हणजे मिथ्यात्वाचं घ्यायचं, सगळ्यात जगणे नाही. मिथ्यात्व गुणस्थानाचे जगणे त्यापासून ते उत्कृष्टापर्यंत सगळे स्थितीबंधाला कारणभूत परिणाम ह्या जीवानं केलेले आहेत. आणि सगळे अनुभव बंधाला कारणभूत सुद्धा परिणाम सगळे केलेले आहेत. सगळे योगस्थान पण ह्या जीवाचे झालेले आहेत. म्हणून आज आम्हाला मंद कषाय आहेत किंवा आपल्याला कमी बंद होतोय म्हणून, आणि आज दुसऱ्याला कोण कषाय जास्त असतील तर असं त्याच्याबद्दल द्वेषभाव करायचा नाही, कारण ते परिणाम मी सुद्धा केलेत ना. आज त्या जीवाचे संकलेश परिणाम बघून आपल्याला हे कसलं बांधतोय, कसला परिणाम करतोय म्हणून त्याचा आपण द्वेष करतो, किळस करतो. तर ते लक्षात घ्यायचं की या अनादी संसारामध्ये आपण पण सगळ्या प्रकारचे भाव केलेले आहेत, सगळ्या प्रकारचे भाव परिवर्तन करून आलेले आहेत. आणि आता त्या आपण ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी तो जीव आहे. आज आपण ज्या ठिकाणी तिथं तो उद्या येईल. म्हणून प्रत्येक हे भाव परिवर्तन समजून आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्यायचं की कुणाची कशी बघून आपण त्याच्याबद्दल द्वेषभाव करायचा नाही, त्याच्याबद्दल सुद्धा समताभाव ठेवायचा. आता पुढं काय राहिलं, आता हे 5 परिवर्तनाची काळ सांगितले. द्रव्य परिवर्तनाचा जो काळ म्हणजे एक द्रव्य परिवर्तन पूर्ण व्हायला, एक द्रव्य परिवर्तन पूरा होने में कितना काल लगेगा? अनंत काल है, बड़ा अनंत काल है. अब उससे भी क्षेत्र परिवर्तन पूरा करने के लिए कितना काल लगेगा? एक क्षेत्र परिवर्तन का काल उस द्रव्य परिवर्तन से भी अनंत गुना है, जे अनंत पट काळ त्याचा. द्रव्य परिवर्तन पूर्ण झालं परंतु अजून क्षेत्र परिवर्तन दोन्ही एकदम बरोबर चालू झालं तर द्रव्य परिवर्तन तर पूर्ण होईल परंतु क्षेत्र परिवर्तन पूर्ण होणार नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा त्याला पूर्ण व्हायला किती काळ लागेल? अनंत पट काळ लागतो. आणि त्याच्यापेक्षा काल परिवर्तनाचा काळ अनंत पट म्हणजे काल परिवर्तन पूर्ण व्हायला लागणारा काळ. आपण तसं बघताना पण लक्षात येतं ना, सगळ्या उत्सर्गपणे अवसरपणेच्या सगळ्या समयामध्ये जन्म मरण होण्यासाठी किती काळ जाणार, त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. आणि त्याच्यापेक्षा भव परिवर्तन सगळे भव पूर्ण करायचे, नरकातले, तुळेच्यातले, मनुष्यातले आणि स्वर्गातले एक एक समय अधिक लेकर के सब भव को पूरा करना, इसके लिए उससे भी बड़ा काल लगेगा, वो अनंत गुना काल लगेगा. और उससे भी भाव परिवर्तन के लिए कल बताया ना, एक प्रकृति के कारणभूत परिणाम इतने सब वो परिणाम क्रम से होंगे. और जितनी प्रकृति है उसके भी संपूर्ण जगन स्थिति से लेकर के उत्कृष्ट स्थिति तक सभी प्रकार की स्थितियों को, सभी कषाय स्थानों से, सभी अनुभव बंधादय स्थानों से, सभी योग स्थानों से उसका बंध होना चाहिए. सब पूरा होगा तब वो भाव परिवर्तन पूरा होगा. तो ये पूरा होने के लिए उससे भी अनंत गुना काल लगता है. भाव परिवर्तन जल्दी पूरा नहीं होता है. तो एक क्रम से अनंत गुणे है. द्रव्य परिवर्तन का काल उसको अनंत मानना, ये इसको अनंत समझना, ऐसे संतुष्टि थी. उससे क्षेत्र का काल अनंत गुना, इस अनंत को अनंत से गुना किया, फिर उससे काल परिवर्तन का काल अनंत गुना, उससे भाव परिवर्तन का काल, एक भाव परिवर्तन का काल उससे भी अनंत गुना है. तो और एक बार अनंत से ये इसमें आगे लिखा तो बीच में ये चिन्ह ऐसा समझना, गुणाकार है, सामने देते तो गुणाकार होता है. और उससे भी भाव परिवर्तन का काल अनंत गुना है. और 5 परिवर्तन इस जीव ने अनंत बार किए हैं.
एक बार नहीं अनंत बार किए हैं। कितने काल मतलब निगोद से निकल करके ऐसे बहुत कम सीट होती है, निगोद से निकल के जल्दी उनको मोक्ष हो जाता है। बहुत सारे जीव तो निगोद से निकल करके ऐसे घूम घूम करके फिर मोक्ष हो जाते हैं। अब ये एक परिवर्तन का काल बताया, अनंत गुना अनंत गुना अनंत गुना अनंत गुना है। अब अतीत काल में सबसे कम कौन से परिवर्तन हुए होंगे? जिसका काल बड़ा है वो कम होंगे ना, मतलब भाव परिवर्तनों की वार सबसे कम है क्योंकि उसका काल बड़ा है, उससे भाव परिवर्तनों के काल उससे बड़े हैं, उससे काल परिवर्तन ज्यादा, उससे क्षेत्र परिवर्तन ज्यादा। सबसे ज्यादा कौन है? द्रव्य परिवर्तन है। जैसे उदाहरण में हमने अंक संदृष्टि से माना कि अतीत काल समझो एक 1600 माना, 1600 समय है अतीत काल, और अनंत का प्रमाण 2 माना, और द्रव्य परिवर्तन का प्रमाण 10 माना। 10 समय द्रव्य परिवर्तन का काल है। अब उससे क्षेत्र परिवर्तन का काल कितना होगा? 20 हो जाएगा। हाँ, और इसका 40 हो जाएगा, इसका 80 हो जाएगा, और इसका कितना हो जाएगा? 160। तो ये एक एक परिवर्तन का काल है। अब अतीत काल कितना हुआ? 1600 है। तो इस अतीत काल में भाव परिवर्तन कितने हुए? तो इसको इस अपने से भाग, 1600 को 10 का भाग देंगे तो कितना आएगा? 160। तो एक द्रव्य परिवर्तन कितने हुए? 160 है। 20 का भाग देंगे तो कितना आएगा? 80। 40 का भाग देंगे तो 40, 80 का भाग देंगे तो 20, और 60 का भाग देंगे तो 10। मतलब भाव परिवर्तनों के वार इसके कम हुए, 10 हुए, और भाव परिवर्तन उससे अनंत गुणे, उससे अनंत गुणे काल परिवर्तन हुए, उससे अनंत गुणे क्षेत्र परिवर्तन हुए, और उससे भी अनंत गुणे द्रव्य परिवर्तन हुए। तो सबसे ज्यादा द्रव्य परिवर्तन के भाग है, मतलब हुए थे। एक काल और अनंत मतलब उसका कितने बार उसको बोलेंगे बार। तो अभी कितनी बार पूरा करना है? पूरा नहीं करना है तो जल्दी चेत जाओ। नहीं, परिवर्तन पूरा करना तो चेतना पड़ेगा, नहीं तो फिर चेतेंगे नहीं तो वापिस उदाहरण देते ना, 84 लाख दरवाजे हैं और एक दरवाजा आया और बाहर नहीं निकले तो वापिस घूमना पड़ेगा। ऐसे अगर मनुष्य भव में हम बाहर नहीं निकलेंगे तो पुनः संसार में घूमना पड़ेगा, वापिस एक केंद्र में जा गिरेंगे तो पुनः संकट उद्गल परिवर्तन काल परिभ्रमण कर सकते हैं। इसलिए जल्दी जल्दी पुरुषार्थ करके समझ सुन चेतसयानि काल वृथा मत खोवे, यह नर भव फिर मिलन कठिन है, जो सम्यक नहीं होवे। जो सम्यक नहीं होवे ये सबसे महत्वपूर्ण है। यदि सम्यक तो हो गया तो आपने संसार अनंत संसार का छेद कर दिया। सम्यक दर्शन होते आपका अनंत संसार छेद हो गया। सब उसकी मर्यादा आ गई कि आप पुत्र परावर्तन काल से आप ज्यादा नहीं रहेंगे, और उसमें भी आपका यदि भाग्य है तो अनंत पुत्र परावर्तन काल भी नहीं लगेगा, उससे भी बहुत कम काल में मोक्ष जाएंगे। ते 80 पाहिजे तिथं बरोबर. शेवटून दुसरी ओळ्याची 60 झाले, तिथं 80 पाहिजे तिथे. पुस्तकात पण कुठं चुका दिसल्या की नाही ते नोट्स करून ठेवत जायचं तिकडे. परत छापायचं झालं का परत हे कोणाला जर सांगायचं झालं तर ते चुका दुरुस्त करता. तुम्हाला मागं पाठवा म्हटलं तर ह्याच्यामध्ये म्हटलं तर तुम्ही.
आता पुढे झालं ना पूर्ण भव्य तो मार्ग ना पूर्ण झाले तर पुढे सम्यक तो मार्ग ना पुढे प्रारंभ होतो. सम्यक तो मार्ग अति सोपी आहे एकदम आणि चांगली. 561 नंबरची गाथा आहे त्याच्याबद्दल मंगलाचरण. कुंत्वादि जन्मिनां जन्म जरा मृत्यु विनाशिने सद्बोध सिंधु चंद्राय नमः कुंतु जिनेशिने कुंत्वादि जन्मिनां जन्म जरा मृत्यु विनाशिने सद्बोध सिंधु चंद्राय नमः कुंतु जिनेशिने. 17वा अधिकार असल्यामुळे इथं कुंतनाथ भगवंतांना नमस्कार केलेला आहे. कुंतनाथ जिनेशांना नमस्कार असो. कशा आहेत ते कुंतनाथ जिनेश त्याचे 2 विशेषण दिलेले आहेत. एक सद्बोध सिंधु चंद्राय खालच्या वेळी दिले. सद्बोध म्हणजे सम्यक ज्ञान सम्यक बोध रूपी जो चंद्र आहे. सिंधू म्हणजे चंद्र हे सिंधू म्हणजे समुद्र आणि त्या सम्यक ज्ञान रूपी समुद्राला वाढवण्यासाठी तसंच पौर्णिमा आली की काय होतं समुद्राला भरती येते. त्या चंद्राचा तो पौर्णिमेचा उदय जो आहे तो त्या समुद्राच्या भरतीला निमित्त आहे. म्हणून सांगितलं आपल्या भरतीला कोण निमित्त आहे सम्यक ज्ञान रूपी समुद्राला कुंतनाथ जिनेंद्र भगवान ते आपल्या सम्यक ज्ञान रूपी समुद्राला वाढवण्यासाठी चंद्राप्रमाणे आहे. आणि कुंथू अधिक जन्मिनाम कुंथू आदी म्हणजे छोटे छोटे जीव कुंथूंचे किडे म्हणतो ना आपण छोटे छोटे त्रिंद्रे वगैरे जो छोटे छोटे किडे होते कीटक तो सब प्राणियों को हम भी एक कीटक है ना मनुष्य कीटक मनुष्य प्राणी तो त्या सगळ्यांना जन्म जरा मृत्यू विनाशिनी जन्म जरा आणि मृत्यूचा नाश करण्याला कारणीभूत आहेत. जे आपल्या जन्म जरा मृत्यूचा नाश कोणाला निमित्त कोण आहे जिनेंद्र भगवान आहेत. कारण का तेच आपल्याला हे संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. म्हणून त्यांच्यामुळे आपला जन्म जरा मृत्यूचा नाश होतो. अशा कुंतू जिनेंद्रांना नमस्कार असो. आता सम्यक्त्व मार्ग आहे त्यामुळे सम्यक्त्व कशाला म्हणतात हे पहिल्या गाथेमध्ये सांगतात. 56 नवविहाणम 58 जिनवरो वैठाणम आणाये अनिगमेणय सत्तहणं होई सम्मत्तम 56 नवविहाणम 58 जिनवरो वैठाणम आणाये अनिगमेणय सत्तहणं होई सम्मत्तम. 56 नवविहाणम 58 पदार्थ 6, 5 और 9 प्रकार के जो पदार्थ हैं जैसे 6 द्रव्य 5 अस्तिकाएं 9 पदार्थ इनका जिनोवर उवैठाणम ये किसने बताए हैं जिनेंद्र भगवान ने. जिनेंद्र भगवंताने सांगितले म्हणून आहेत काय जे आहे ते जिनेंद्र भगवंताने सांगितले म्हणजे हे विश्वामध्ये तर लोक काय आमच्या भगवंताने सांगितले म्हणून हे बरोबर आहे असा आहे का. जैन धर्म तसा नाही. तो वस्तू व्यवस्थेवर आधारित आहे. वस्तू व्यवस्थाच अशा आहे जगामध्ये आणि ती केवळ ज्ञानाच्या द्वारे त्याने जाणली त्यामुळे त्याने सांगितली. म्हणून जिनेंद्र भगवंताने सांगितलेला याचा अर्थ जिनेंद्र भगवान स्वतःच निर्मित त्याने रचना केलेली नाही त्याची ते आहे म्हणून तसं सांगितलं. तर ह्या जिनेंद्र भगवंताने सांगितलेल्या 6 द्रव्य 5 अस्तिक आणि 9 पदार्थांचं काय करायचं आणाये अधिगमेनं आज्ञेनं आणि अधिगमाच्या द्वारे निसर्गाच्या आणि अधिगमाच्या म्हणतो ना आपण तसं आज्ञा सम्यक्त्व आणि अधिगम सम्यक्त्व
म्हणजे जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे. त्याने विशेष निर्णय केला नाही म्हणजे युक्ती वगैरे लावून, परंतु जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे म्हणून तर श्रद्धान केलं. कारण सगळ्यांनाच एवढी बुद्धी नसते की युक्तीच्या द्वारे त्याचा निर्णय करून मग त्याचं श्रद्धान करावं. परंतु नाही, त्याला जिनेंद्र भगवंतावर श्रद्धा नाही, त्यांनी सांगितले म्हणून हे सत्य आहे असं त्याने श्रद्धान केलं. परंतु तिथं सुद्धा न जाणता केलं असं नाही, ते सुद्धा जाणले, परंतु विशेष त्याला युक्ती वगैरे परीक्षा वगैरे केली नाही त्यांनी. आणि दुसरं अधिगमाच्या द्वारे म्हणजे प्रमाण, नय, निक्षेप, युक्ती याच्याद्वारे, अनुयोगद्वारांच्या द्वारे निर्णय करून मग श्रद्धान करतो. अशा दोन प्रकाराने श्रद्धान, एक आज्ञा श्रद्धान आणि एक अधिगम श्रद्धान. जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे म्हणून स्वीकारतो आणि एक स्वतः प्रमाण, नय, निक्षेपाच्या द्वारे जाणून मग त्याचं श्रद्धान करतो. निसर्गाच्या आणि अधिगम थोडं वेगळं आहे ना, ते आज्ञा म्हटले ना त्यांनी, आज्ञाला निसर्ग म्हणणार नाही. आज्ञा श्रद्धान आणि आज्ञा सम्यक्त्व आणि अधिगम सम्यक्त्व असं करणार विशेष निर्णय करून. आता पुढे त्याचं दोन भेद त्याने ह्याच्यामध्ये केलेत आपल्या टीकेमध्ये, सराग आणि वितराग अशा दोन प्रकारचं आहे. सराग सम्यक्त्वाचं लक्षण केलेलं प्रशम, संवेग, अनुकंप आणि आस्तिक्य, आणि वितराग सम्यक्त्वाचं लक्षण केलेलं आत्मविशुद्धी. जे परिणामांची विशुद्धी रूप, जे आत्म्याचं श्रद्धान रूप जे सम्यक्त्व आहे ते वितराग सम्यक्त्व आहे. आणि प्रशम, संवेग, अनुकंप, आस्तिक्य रूप जे श्रद्धान आहे त्याला काय म्हटलेलं आहे? सराग सम्यक्त्व. सराग सम्यक्त्व, सराग सम्यक्त्वाचे 3 गुणस्थान सांगितले, 4, 5 आणि 6. आणि 7व्या गुणस्थानापासून वितराग सम्यक्त्व आहे. जे सम्यक्त्वाचे वास्तविक सराग आणि वितराग भेद हे चारित्र्याचा आरोप करून केलेले आहेत. अजून तिथं बुद्धिपूर्वक राग आहे 6व्या गुणस्थानापर्यंत, म्हणून त्या सम्यक्त्वाला राग सहित आहे म्हणून त्याला सराग सम्यक्त्व म्हटलं. म्हणजे तर बुद्धिपूर्वक रागाचा अभाव झाला त्याला वितराग सम्यक्त्व म्हटलं. तसा वितराग जीव 11व्या गुणस्थानात होणार, 11-12 गुणस्थानात, परंतु तिथं बुद्धिपूर्वक कशांचा अभाव झाला 7व्या गुणस्थानापासून, म्हणून त्या सम्यक्त्वाला वितराग सम्यक्त्व हे नाव दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर सगळे सम्यक्त्व जे आहेत ते 4व्या, 5व्या, 6व्यामध्ये सुद्धा कसं आहे, श्रद्धान रूप आहेत ना. मग तिथे एक आत्मश्रद्धान आणि एक व्यवहाराने 7 तत्वांचं श्रद्धान किंवा देवशास्त्राचं श्रद्धान, त्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हटलं, आणि आत्मश्रद्धान त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हटलं. मग ते 4व्या गुणस्थानात पण आहे. लोक म्हणतात म्हणजे वरच्या अपेक्षेनं त्या सगळ्याला खालच्याला व्यवहार म्हणतात. जे अनेक विवक्षा आगमामध्ये त्या प्रत्येक विवक्षा समजून घ्यायला पाहिजे. जो पुढचा आहे तो निश्चय आणि मागचा आहे तो व्यवहार. त्यापेक्षेनं जे वरच्या गुणस्थानामध्ये सम्यक्त्व सांगितलं, वितराग सम्यक्त्व, त्याला निश्चय सम्यक्त्व म्हटलं. तर त्या पूर्वीचे जे 4व्या, 5व्या, 6व्या गुणस्थानात आहे त्याला काही ठिकाणी पूर्ण व्यवहार सम्यक्त्व म्हटलं. परंतु याचा अर्थ असा नाही की 4व्या गुणस्थानात फक्त देवशास्त्राचं श्रद्धा नाही, तिथं आत्मानुभूती नाही असं नाही. तर 4व्या गुणस्थानामध्ये सुद्धा तिथं आत्मानुभूती रूप निश्चय सम्यक दर्शन आहेच. कारण प्रत्येक ठिकाणी निश्चय आणि व्यवहार हे दोन्ही असतात. मग 4व्या गुणस्थानातला निश्चय काय आहे, तर तिथं आत्मश्रद्धा नाही त्याला, म्हणजे आपल्या निजे शुद्ध कारण परमात्म्यावर श्रद्धा नाही, त्याचा अनुभव घेतले. श्रद्धान कशात उत्पन्न होतं, अनुभवाच्या द्वारे. अनुभवाशिवाय श्रद्धान होत नाही, म्हणून आत्मानुभव पूर्वकच त्या ठिकाणी काय आहे, श्रद्धान आहे. म्हणून आत्मश्रद्धान रूप निश्चय सम्यक दर्शन 4व्या गुणस्थानात पण आहे. परंतु तुम्ही 7व्या गुणस्थानातलं वितराग सम्यक्त्व म्हटलं तर ते नाही, परंतु तिथलं जे 4व्यातला निश्चय आहे तो तिथं आहे निश्चय. आणि प्रत्येक म्हणून तिथं त्यांनी जयसेनाचार्यांचं टिकेल बघा सगळं हे करून सांगतात, समन्वय करून. तर तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं वितराग सम्यक्त्व कसं. तर 4व्या गुणस्थानात अनंतानुबंधी आणि 3 दर्शन मोहनीय या 7 प्रकृतींचा उपशम शेष शोषण झालेला आहे. 5व्या गुणस्थानामध्ये ते 7 प्रकृती तर आहेतच आणि अप्रत्याख्यानावर प्रकृती त्याचा पण तिथं शोषण झालेला आहे, म्हणजे त्याचा पण उदयाचा अभाव झाला. त्या निमित्तानं होणारा वितराग सम्यक्त्व आहे. 6व्या गुणस्थानामध्ये तिथं 12 कषायांचा अभाव आहे.
प्रत्येक गुणस्थानाच्या अपेक्षेनं तिथं वितरागता जे आहे ते भिन्न भिन्न घेतले त्या ठिकाणी. म्हणून म्हणून कुठलं एकांत करायचं हे आहेच किंवा हे नाहीच, आहे याचा पण एकांत करायचं नाही, नाही याचा पण एकांत करायचं नाही. जेवढ्या अंशाने आहे तेवढं आहेच मानायचं आणि जे नाही ते नाहीच त्या ठिकाणी. म्हणून सांगितलं की तर प्रशम संवेग अनुकंपाने असतं की रूप जे परिणाम आहेत ते कसे आहेत, परिणाम रागरूप आहेत ना, तिथं वितरागरूप नाहीत म्हणून त्याला सराग सम्यक्त म्हटलं. आणि वितराग सम्यक म्हणजे आत्मश्रद्धा आणि आत्मविशुद्धी, त्याला काय म्हटलं, वितराग सम्यक्त म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये खूप छान सुंदर आले हे प्रकरण. प्रशम संवेग अनुकंपास्तिकेचं तत्वा श्लोक वार्तिकमध्ये. दुसरं आपण हे वाचलं ना त्याच्यामध्ये, ते तिसऱ्या सूत्रामध्ये, दुसऱ्या सूत्रात आलेले. हा, प्रशमचा अर्थ म्हणजे आपण असं म्हणतो की प्रशम संवेग अनुकंपास्तिक्य हे असेल तर सम्यक असेल पण नसेल पण मिथ्या दृष्टीला पण हे सापडतात, तर ते नाहीच घ्यायचे इथं. प्रशम संवेग अनुकंपास्तिक्य मिथ्या दृष्टीची. प्रशमचा अर्थ केला की अनंतानुबंधी आणि मिथ्यात्वाचा अनुद्रेक, त्याला प्रशम भाव म्हटलं. मग तो आहे का पहिल्या गुणस्थानात? नाहीच. प्रत्येक ठिकाणी तशी व्याख्या केली त्यांनी. म्हणजे तिथं सम्यक दृष्टीलाच हे सापडणार. प्रशम संवेग अनुकंपास्तिक्य संसारापासून विरुद्ध, की जे सम्यक सहित आहे ते मिथ्या दृष्टीला नाही, पण मिथ्या दृष्टीचा संवेग पण खरा नाही. आस्तिक्य पण तिथं सांगितलं की तिथं त्याचा पण छान अर्थ केला. आस्तिक्य ठीक आहे, म्हणजे घेऊन ठेवले त्याला. प्रशम संवेग अनुकंपा आणि आस्तिक्य त्याचे व्याख्या जे केलं ते ना लिहून ठेवले ते परत याच्यात घेतलेच मी आता. जीवकाळ मध्ये जीवकाळ मध्ये हाँ शायद हाँ उसको अर्थ उसमें डाला है. हाँ जीवकाळ में प्रशम संवेग नाही हे नाही करले. आता पहिल्या भागात. हा पहिल्या भागातच की आपलं कुठं आलं होतं, नाही कुठं आलं ते लक्षात येतं. पुढं चल. हा वितराग सम्यक्त्व आत्मविशुद्धी मात्र घेतलं. हा आणि सराग सम्यक्त्व कशाला म्हटलं? प्रशम संवेग अनुकंपाने आस्तिक्य याला प्रशम सराग सम्यक्त म्हटले. हे ज्याचं लक्षण आहे ते सराग सम्यक्त. आता पुढं हे जर सांगतायत काय म्हणजे इथं जे श्लोकात लक्षण केलं ते व्यवहार नाही केलं की 6 द्रव्य 5 आस्तिका आणि 9 पदार्थांचं श्रद्धा, त्याला सम्यक्त म्हणतात. तर जीव द्रव्य म्हणजे द्रव्य काय म्हणायचं, आस्तिकाय, अर्थ आणि तत्व हे चार आपण वापरतो ना. जीव अर्थ, जीव द्रव्य, जीव तत्व, जीव पदार्थ, यामध्ये काय फरक आहे? तर तेच इथं त्यांनी एका श्लोकात चांगलं सांगितले की प्रदेश प्रचयात काया द्रवणात द्रव्य नामका परिच्छेद्यत्वतच तेर्था तत्वम वस्तु स्वरूप. 4 मध्ये काय अंतर आहे? काय जीवास्ती काय हे म्हणण्या पाठीमागचं मुख्यतः कशाचे तिथं प्रदेशांचा समूह आहे म्हणून त्याला जीवास्ती काय म्हणजे जे काय म्हणतं तिथं बहुप्रदेशीपणा हे तिथं मुख्य आहे. म्हणजे क्षेत्र आलं त्या ठिकाणी. हा आस्ती काय घेतलं त्याला. नंतर द्रवणात द्रव्य नामक, द्रवण म्हणजे परिणामन बघितलं त्याचं. प्रवाह वाहत चाललेले द्रव्य कधीपासून वाहत चालले, अनादी काळापासून इथे पण वाहत आलं आणि पुढे असंच वाहत जाणार नाही. वाहणार की आपण सिद्धालयांमध्ये पण वाहणारच की. द्रवण म्हणजे परिणामन. द्रवण असल्यामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे? द्रव्य नाव दिलं. काय हे नाव दिलं? प्रदेश समूहामुळे त्याला काय हे नाव दिलं. परिणामन सतत करत असतो त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? द्रव्य म्हटलेलं आहे. हे सगळे गुण पण सांगतातच ना की द्रव्यत्व गुणामुळे त्याला द्रव्याला द्रव्य हे नाव पडलेलं आहे. वस्तुत्व गुणामुळे त्याला वस्तू म्हणतात. आणि परिच्छेद्यत्वतः परिच्छेद
असल्यामुळं जाणले जाणेपणा अर्थ परिचित्यमान अर्थ प्रवचन सारमध्ये तिथे वाक्य दिले ना 93 नंबरच्या गाद्याची पहिली टीका आहे. जो जाणला जातो तो अर्थ आहे. परिच्छेद्यपणा असल्यामुळे म्हणजे ज्ञेयपणा असल्यामुळे त्याला काय म्हटलं अर्थ. परिच्छेद्यपणा होने से उसको अर्थ कहते हैं. जीव अर्थ जीव पदार्थ ऐसे आणि वस्तू के स्वरूपपणे से वस्तूच्या स्वरूपामुळे त्याला काय म्हटलेलं आहे तत्व. जो त्या द्रव्याचा स्वभाव आहे स्वरूप आहे त्यापेक्षा त्याला काय नाव दिलं तत्व. जीवत्व चैतन्य हा जीवाचा स्वभाव आहे म्हणून त्याला नाव काय पडलं तत्व हे नाव पडलं. प्रदेश समूहामुळे काय परिणामामुळे द्रव्य परिच्छेद्यपणा प्रमेय असल्यामुळे अर्थ आणि वस्तू स्वरूपामुळे तत्व असं म्हटलेलं आहे. हे सगळे म्हणजे 5 असते काय 7 द्रव्य 9 पदार्थ. आता हे तर 6 द्रव्यांचं वर्णन करणार आहे. तर 6 द्रव्यांचं वर्णन करत असताना जसं आता लेशेचं वर्णन करत असताना 16 अधिकाऱ्यांच्या द्वारे केलं तसं आता द्रव्याचं वर्णन 7 अधिकाऱ्यांच्या द्वारे ह्या मध्ये करणार आहे. तर त्याची नावं सांगतात. तर वेळ झाली मी बघितलं तिथे काय करायचं आपली वेळ झालेली आहे त्यामुळे उद्या घेऊ. एकदम सोपं आहे संयुक्त मार्ग अधिकार लवकर होईल आपला म्हणजे जास्त ओम जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञान दर्शन स्वरूप आहे. टंकोत्कीर्ण न्याय स्वरूपीच आहे. हा अंतरंगामध्ये असंख्यात प्रदेशांचा समूह आहे म्हणून हा मी शुद्ध जीवास्तिकाय आहे. या माझ्या प्रदेशामध्ये परिणमन होत आहे म्हणून याला द्रव्य म्हणलेलं आहे. हाच आपल्या प्रत्यक्ष प्रामाण्य सहित ज्ञानाच्या द्वारे जाणला जात आहे म्हणून हा पदार्थ आहे आणि आपल्या स्वरूप रूपाने सदैव आहे म्हणून तत्व आहे. अशा शुद्ध जीवास्तिकायला शुद्ध जीव द्रव्याला शुद्ध जीव पदार्थाला आणि शुद्ध जीव तत्वाला जाणा. नाव वेगवेगळे असले तरी वस्तू एकच आहे. वस्तू भिन्न नाही. वेगवेगळ्या गुणांच्या मुख्यतेने वेगवेगळे नावे आहेत परंतु वस्तू एक आहे. अखंड आहे. अभेद्य आहे. अछेद्य आहे. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध एको